जालन्याचा मोर्चा होतो की नाही तोपर्यंत धनगर समाजात फूट पडण्याचं मोठं काम सुरू झालं. बाबांनो, धनगर समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना माझी विनंती आहे, ही एसटी आरक्षणाची लढाई होईपर्यंत आपल्यात काय फूट पडून देऊ नका. कुणी काय जरी म्हणलं तरी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी ही लढाई फार महत्वाची आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे सांगतो, ह्या लढाईत सर्व धनगर समाजाचं योगदान आहे दीपक भाऊंच्या मागे जाण्याचं. तसंच काही लोकांना वाटतं की आमच्या नेत्यांना साईटला सारलं दीपक भाऊंनी, आमच्या पुढाऱ्यांना साईटला सारलं किंवा ज्याचं त्याचं लागे संबंध असतात नेत्यांसोबत. असं होऊन देऊ नका. प्रत्येक नेत्याने समाजासाठी कार्य केलेलं आहे. मग ते बीके कोकरेंपासून दीपक भाऊ बोराडेंपर्यंत. ज्या काळात धनगर समाजाला आपला पाहुणा दुसऱ्या कुठल्या गावात आहे हे माहीत नव्हतं, त्या काळात सन्माननीय बीके कोकरेंनी धनगर समाज जोडण्याचं काम केलं. त्याच्यानंतर महादेवजी जानकर साहेबांनी धनगर समाजाला लढण्याला व एकजूट करण्याला प्रवृत्त केलं. त्याच्यानंतर गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, उत्तमरावजी जानकर साहेब असतील, यांनी धनगर समाजाला प्रस्थापितांच्या छाताडावर नाचायला शिकवलं. त्यामुळं कुणीही मतभेद करून घेऊ नका. समाजातील प्रत्येक नेता आपल्यासाठी महत्वाचा आहे. जय मल्हार.